मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सत्या हा फरशीवरून खाली पडणार असतो, तेवढ्यातच मीरा त्याला पकडते. त्यावेळी आता तो मीराकडे पाहतच राहतो. मग नंतर मीरा म्हणते, व्यवस्थित पाहून चालायला काय होतं तुम्हाला? सत्या म्हणतो, जागा चुकली आहे. त्यावेळी मीरा विचारते, कसली जागा चुकली? काय म्हणायचंय तुम्हाला नक्की? मग आता सत्या म्हणतो की अगं, मुलाने मुलीला पकडायचं असतं, मुलीने मुलाला नाही. तेव्हा मुली काय कमी नसतात कोणत्या गोष्टीमध्ये. आणि आपण कुठे मुलगा मुलगी आहोत, आपण तर एकमेकांचे साथीदार आहोत. एकमेकांना आयुष्यभर अशीच साथ द्यायची. तुम्ही पडला तर मी पकडणार आणि मी पडले तर तुम्ही पकडायचं. एकमेकांना खांद्याला खांदा देऊन चालायचं. त्यावेळी आता सत्य म्हणतो, तुझं ना आपलं काहीतरीच चालू असतं. गप्प बस, काही पण बोलू नकोस. मला तुझी गरज नाही आहे. हा सत्य आहे ना, त्याला कुणाचीच गरज कधी लागत नाही. समजलंस तुला? असं म्हणून आता तो मीराला म्हणतो की सोड मला. मग आता मीरा म्हणते, हो असं कसं सोडणार? जर मी सोडलं तर तुम्ही खाली पडणार ना. त्यावेळी सत्या म्हणतो, मला काहीही होत नाही. मग आता मीरा ही रागातच त्याला आता सोडून देते. तर सत्या आता जोरातच खाली पडतो आणि आई ग असं जोरात ओरडतो. त्यावेळी आता तो म्हणतो, तुला काय झालं हसायला? मीरा आता त्याच्यावर खूपच हसत असते. त्यावेळी ती विचारते, तुम्ही तर म्हटलात ना की मला सोड म्हणून, मग सोडलं खाली. सत्या म्हणतो, आता हात तरी दे. मग आता मीरा म्हणते, अजिबात मी हात वगैरे काहीही देणार नाही. तुम्हाला काय करायचं असेल ना ते करा, असं म्हणून ती चिडते. त्यावेळी आता सत्या म्हणतो की बरं ठीक आहे, मीच माझा उठतो, असं म्हणून तो उठायला जातो. पण त्याला व्यवस्थित उठता येत नाही. मीरा आता पुन्हा हसते. तर कसाबसा आता सत्या उठतो. त्यावेळी मला पुन्हा फरशी पुसून घ्यावी लागेल आता, असं म्हणून मीरा त्याच्यावर चिडते आणि पुन्हा फरशीवर पाणी टाकते. त्यावेळी आता सत्या म्हणतो, मला आंघोळ करायची आहे, असं म्हणून तो बाथरूममध्ये जातो आणि मीराने पुसलेली फरशी पुन्हा खराब करून टाकतो. त्यावेळी आता मीरा त्याच्यावर ओरडते. तर आता सत्या म्हणतो, अगं मी इथे टॉवेल न्यायला आलो आहे. तो पुन्हा आता त्या फरशीवरून जातो. तर मीरा पुन्हा एकदा वैतागते. दुसरीकडे निरूपा ही आता स्वयंपाकघरात भाजी बनवत असते. त्याच वेळी तेथे मीरा जाते आणि म्हणते, बाईसाहेब भाजीचा वास खरंच खूप छान आहे. त्यावेळी आता तुला इथे काय वकीलपत्र दिलं होतं का यायचं? तू इथे आलीसच का? आणि आली ते आली, किती लेट आली. हे 4-4 नाश्ते लागतात, तुला जर माहीत असेल ना सर्वांच्या आवडीचे, तरीही तुला अजिबात अक्कल नाही लवकर उठायची, असं म्हणून ती मीरावर खूपच चिडते. तेव्हा मीरा म्हणते, हो मी रूममधील फरशी पुसत होते, बाकी काही नाही. त्यावेळी आता तुमच्या रूमला काय झालं एवढं फरशी पुसायला? इथे तुला काम करता आलं नाही का? असं म्हणून निरूपा ही खूपच चिडते. त्यावेळी आता मीरा म्हणते, हो पण मी तुम्ही केलेल्या भाजीचं कौतुक केलं, बाकी काही नाही. निरूपा म्हणते, असं कौतुक करता करता तू कधी माझ्यावर उलटशील ना कळणार सुद्धा नाही. कारण तुम्ही मुली कशा असतात ना ते मला चांगलंच माहीत आहे. तुला इथे फक्त काम करण्यासाठी आणलं आहे, तेवढंच तू करायचं. माझ्याबरोबर नीट बोलायचं आणि शिस्तीतच बोलायचं, असं म्हणून निरूपा ही तिच्यावर पुन्हा एकदा रागवते. तेव्हा मीराला आता काहीच कळत नाही, कसं बोलावं हिच्याबरोबर आणि कसं. त्यावेळी निरूपा म्हणते, निघ तिकडे, अगोदर निघ आणि काम कर पाहू. तेव्हा मीरा आता गुपचूप काम करत असते. त्याचवेळी निरूपाचा मोबाईल देखील तेथे असतो. म्हणून मीरा ही जरा डायनिंग टेबलवर तो मोबाईल ठेवते. त्यावेळी निरूपा आता बरोबर ते पाहते आणि तिच्यावर पुन्हा चिडत धावतच तेथे येते आणि म्हणते, तुला माझ्या मोबाईलला हात लावायला कोणी सांगितलं होतं की तुला पाहायचं होतं मी कुणाबरोबर बोलते ते? त्यावेळी मीरा म्हणते, माझ्या मनात असं काहीही नव्हतं अहो. मग आता तू माझ्या मोबाईलला हात लावलाच का? या विषयावरून निरूपा पुन्हा तिच्याबरोबर वाद घालू लागते. तेवढ्यातच आता निरूपाच्या मोबाईलवर कोणाचा तरी म्हणजेच बबड्याचा फोन येतो. त्यावेळी आता निरूपा लगेच कॉल रिसीव करते. तर आता निरूपा म्हणते, तुला बघायचं आहे का मी कुणाबरोबर बोलतीये ते? धर बघ, घे हा मोबाईल, असं म्हणून ती मीराकडे मोबाईल देऊ करते. परंतु मीरा म्हणते, नाही हो बाईसाहेब, मी असं कुठे म्हणाले. ती आता लगेच किचनमध्ये काम करायला जाते. निरूपा म्हणते की अरे बापड्या, ती मीरा होती इथे, त्यामुळे मी काहीच बोलत नव्हते. तर आता इकडे रवी आणि सुधाकर राव हे दोघेही बाहेर येतात. तेव्हा बाहेर आल्यानंतर आता ते मीराला म्हणतात, नाश्ता झाला का? तेव्हा मीरा म्हणते, हो
मी घेऊनच येते. त्यावेळी आज पेपरमध्ये काय बातमी आहे पप्पा असं रवी विचारतो. तेव्हा सुधाकर राव म्हणतात की पेपरमध्ये बघ ना कोणती बातमी आली आहे की एका महिलेला, श्रीमंत महिलेला लुटून चोरट्यांनी पोबारा केला. म्हणजे ह्या श्रीमंत महिलांना असे चोरटे लुटतात ना आणि पळून जातात, ते पुन्हा सापडत सुद्धा नाही. त्यावेळी आता मीरा लगेच निरूपाकडे पाहते आणि विचार करू लागते. तेवढ्यातच सत्य आता पाठीला हात लावत तेथे येतो. त्यावेळी आता रवी आणि सुधाकर राव सत्याकडे पाहतच राहतात. नक्की याचं काहीतरी बिनसलं आहे असं आता त्या दोघांना समजतं, म्हणून ते विचारू लागतात काय झालंय. पण आता सत्या काहीही सांगायला तयार नसतो. तो म्हणतो काहीच कुठे काय झालंय, मग आता तू असा पाठीला हात लावून का बसला आहेस. त्यावेळी ते दोघेही आता मीरालाच विचारतात. तेव्हा मीरा आता निरूपाकडे पाहत असते, तिच्याबद्दलच विचार करत असते. म्हणून ती पटकन म्हणून जाते की माझ्या हातातून हे सुटले. त्यावेळी आता सुटले म्हणजे पडलेत का. त्यावेळी मीरा पटकन हो म्हणून जाते. तेव्हा आता ए धुमके तू काय बोलतेस, तुला समजतं का असं म्हणून सत्य आता खूपच चिडतो आणि मीरालाच खूप बोलू लागतो. मीरा म्हणते काही नाही, अहो सॉरी मी चुकून बोलले ते. तर आता मला खूप भूक लागली आहे, जा तू नाश्ता घेऊन ये असं म्हणून सत्य आता मीराला लगेच किचनमध्ये पाठवतो. तेव्हा आता मीरा मनातल्या मनात विचार करत असते की सासूबाईंना असं कुणी ब्लॅकमेल करत नसेल ना, पैसे लुबाडत तर नसेल ना त्यांच्याकडून कुणीतरी, आता त्यांना विचारायलाच हवं असं म्हणून ती आता निरूपाला विचारते. सासूबाई तुम्हाला एक विचारू का, मग आता तुला माझ्याशी बोलल्याशिवाय दिवस चांगला जात नाही का गं, किंवा तुझ्या दिवसाची सुरुवात होत नाही का असं म्हणून पुन्हा एकदा ती चिडते आणि म्हणते बोल, तुला काय बोलायचं ना ते बोल. मीरा विचारते तुम्हाला काही त्रास तर होत नाही ना, म्हणजे कुणी तुम्हाला असं त्रास देत नाही ना. त्यावेळी आता मला काय धाड भरली असं म्हणून निरूपा आता विषय टाळते आणि हिचं लक्ष जरा दुसरीकडे वळवायला हवं. हिला माझ्यावर काही डाऊट तर आला नसेल ना, हाच ती आता सतत विचार करत असते. त्यातच आता सत्या देखील तेथे येतो आणि विचारतो की बापरे भाजीचा खूप छान आता सुगंध सुटलाय, मला आज नाश्त्यामध्ये दुसरं काहीच नको, मी भाजी पोळीच खाणार. म्हणून तो पटकन ताट घेतो. त्यावेळी आता मीरा त्याच्याकडे पाहतच राहते. निरूपाला मात्र खूपच राग आलेला असतो. तर आता सत्या लगेच ताट घेतो आणि भाजी ताटात वाढून घेतो. त्यावेळी निरूपा पटकन त्याच्या हातातून ते ताट ओढून घेते आणि म्हणते ही मी केलेली भाजी आहे, तुझ्या बायकोला सांग करायला आणि मग तू खा. त्यावेळी आता सत्या म्हणतो मी खाणार तर ही भाजी पोळीच खाणार. पण आता त्या दोघांमध्ये खूप वाद होतात. मीरा मात्र त्या दोघांमध्ये काहीच बोलत नसते, एकदम शांत बसलेली असते. त्यावेळी आता निरूपा म्हणते की ही भाजी तू खायची नाहीस. मग आता सत्या म्हणतो मी हीच भाजी खाणार. रागाच्या भरात निरूपा ही त्याच्याकडून ते ताट ओढून घेते आणि म्हणते ही भाजी मी तुला देणारच नाही आणि पुन्हा भाजी त्या कढईमध्ये टाकते. त्यावेळी आता सत्याला खूपच राग येतो. तो म्हणतो दुश्मनाच्या हातातून सुद्धा असं कोणी ताट ओढून घेत नाही आणि तू घेतेस, तुला काही वाटत नाही का. तेव्हा ती म्हणते पनवती अजिबात तू काहीही बोलू नकोस, कारण तू ना एक दिवस नुसता खा खा करतो ना, सर्वांना गिळून घेशील. सर्वांना गिळून टाकायला मी काही तुझा बबड्या नाहीये असं सत्य आता रागातच बोलून जातो. त्यावेळी निरूपा आता खूपच चिडते आणि म्हणते ए अजिबात माझ्या बबड्याचं नाव तुझ्या तोंडून घेऊ नको, तुमची बरोबरी सुद्धा होणार नाही. तेवढ्यातच सुधाकर राव आणि रवी हे दोघेही तेथे येतात आणि काय झालं विचारतात. तेव्हा ही मला भाजीपोळी खाऊ देत नाहीये असं आता सत्या म्हणतो. म्हणजे आपल्याच घरात आपण खायची चोरी असं का. मग आता निरूपा म्हणते ती भाजीपोळी मी बनवली आहे, हा गॅस माझा आहे आणि हा डबासुद्धा माझाच आहे, हे घरच माझं आहे. तुझी जर हिंमत असेल तर तू दुसरीकडे जाऊन राहा, तुझ्याकडे तुझं असं काही नाही आहे ही भिकारडी फुलवाली सोडून असं म्हणून ती सत्याला पनवती असं म्हणून जायला सांगते. तेव्हा सत्या म्हणतो अगं मी एका घरात राहून कुणाला लाथा तरी मारत नाही किंवा कुणाबरोबर हिडीस फिडीस सारखं सुद्धा वागत नाही असं म्हणून तो निरूपाला तिची चूक आता दाखवून देत असतो. त्यावेळी आता दोघेही एकमेकांना खूपच बोलतात. मीरा आता सत्याला शांत राहायला सांगते, पण कुणाचं ऐकेल तो सत्या काय, म्हणूनच मीरा गप्प. सुधाकर राव म्हणतात अरे जरा गप्प बसा, मी शांत बसा म्हणतोय, सकाळी सकाळी उठून हे काय चालवलंय तुम्ही. त्यावेळी आता निरूपा आणि सत्यामध्ये खूपच भांडणं होत असतात. त्यावेळी सत्या म्हणतो मी ही भाजी खाणार, तुम्हाला एकदा म्हटलोय ना
तेव्हा निरूपा म्हणते, तू कशी खातो ना ते मी बघतेच आता. सुधाकर राव म्हणतात, निरूपा तुझा प्रॉब्लेम काय आहे? लेकरू भाजी मागतंय, मग तुला द्यायला काय होतं? तेव्हा ती म्हणते, मी देणारच नाही. तुम्हाला एकदा सांगते ना, नाही म्हटल्यावर नाही, मी कशीच देऊ शकत नाही ही भाजी. आता सत्याला म्हणते, जाऊ द्यात, नका खाऊ ही भाजी, तुम्ही तरी का खाताय? मग आता तूच नवऱ्याला फूस लावत असशील, कारण तो कधीही असं एवढं बोलणार नाही, कारण त्याची लायकी मला माहीत आहे ना. बस त्याचं एवढं आजकाल फावायला लागले असं म्हणून निरूपा काही पण बोलू लागते. त्यावेळी आता मीराला खूपच वाईट वाटतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सत्या म्हणतो, मी हीच भाजी खाणार. तेव्हा म्हणते, तू खाऊनच दाखव, तुझ्याकडे बघते. सत्या आता ताट घेतो आणि पंकजसाठी निरूपाने जो काही डबा केलेला असतो तो ताटामध्ये ठेवतो आणि खाणार असतो. त्यावेळी आता मीरा तेथे जात म्हणते, अजिबात ही भाजी खायची नाही, नाहीतर मी सुद्धा जेवणार नाही. तेव्हा सत्या आता पुन्हा तो घास खाली तसाच ठेवतो. दुसरीकडे आता निरूपा ही पंकजसाठी डबा घेऊन चाललेली असते. वेळी मीरा बरोबर तिला पाहते आणि म्हणते, सासूबाई नक्की इकडे कुठे चालल्या असतील, काही कळत नाहीये. मग आता ती लगेच निरूपाचा पाठलाग करते आणि पाठलाग करत करतच लगेच पंकजच्या रूमकडे जाऊन पोहोचते. गेल्यानंतर मीरा आता हळूच दार उघडून पाहते, तर निरूपा मस्तपैकी पंकजला आता घास भरवत असते. ते पाहून आता मीराच्या पायाखालची जमीनच सरकते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.